नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 4 जानेवारी 2026 व्यर्थाचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसुनाह संवत्सर आहे. सूर्याचा उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग वैत तृतीय आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो बुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:13 ते 4:34 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:34 ते 5:55 आणि यमगंड काळ दुपारी 12:32 ते 1:51 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल. सकाळी 9:43 हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षल बरोबर लाभयोग करेल आणि शनी नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात होईल. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:43 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. द्वितीय स्थानातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि व्ययातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील कुटुंबातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. कुटुंबातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तुमची मानसिकता सकारात्मक दिसून येईल. आत्मविश्वास चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:43 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतील हर्षलवर हा चंद्र लाभयोग करेल आणि लाभातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. प्रवास योग सुद्धा संभवतात. आजच्या दिवशी कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार अशी कामं तुम्ही हाती घेऊ शकता. जी कामं पूर्ण होत नाही, ज्या कामामध्ये अडथळे येत आहेत अशा कामं जरूर हाती घ्या. काही चांगले लाभ सुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:43 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. व्ययातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खर्च होते, मात्र काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील.
जे तुमचं करिअर किंवा कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण बातम्या तुम्हाला आजच्या दिवशी मिळतील, की ज्या सकारात्मक असतील, शुभफलदायी असतील. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या वेळस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:43 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. लाभातील हर्षूबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. भाग्यातील शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. आज तुमचा कॉन्फिडन्स अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. तुम्ही मांडलेले अंदाज आजच्या दिवशी अचूक ठरतील. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. कामाचा ओरख सुद्धा दांडगा राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले उत्तम अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळतील. दिवस तिच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:43 हा चंद्र तुमच्या प्रियस्थानात भ्रमण करेल. दशमातील हर्षबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातील शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं होईल, धावपळ होईल, दगदग झाल्यासारखी वाटेल. परंतु तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. काही अनपेक्षित लाभसुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. काही धार्मिक आध्यात्मिक अनुभवसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. नवीन कामाची सुरुवात मात्र आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:43 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. सप्तमातील शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला चांगले उत्तम लाभ मिळू शकते. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील. अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही चांगल्या संकल्पनासुद्धा किंवा आयडिया तुमच्या मनात येऊ शकते की ज्या पॉझिटिव्ह असतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:43 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. अष्टमातील बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि षष्ठातील शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा उरखसुद्धा दांडगा राहील. जी कामं हाती घ्याल ती हाताविरळ करू शकाल. थोडं फिरणं वगैरे होऊ शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण बातम्या तुम्हाला समजू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातील शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल.
हाती घेतलेली कामं हातावेगळी करू शकाल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभू शकेल. फिरणं वगैरे होऊ शकेल. मात्र काही उत्तम कामं तुमची मार्गी लागू शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले इंट्युशन सुद्धा तुम्हाला मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:43 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. षष्ठातील हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. मात्र आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. काही छोटे मोठे आर्थिक लाभ मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:43 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तृतीयातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि पंचमातील हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असला आहे. यानंतर जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:43 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. द्वितीयात एक शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं व त्याचा आरंभ करू नका. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक संदर्भातले तुमची काही कामं मार्गी लागू शकते. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:43 हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभू शकेल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्यासंबंधी काही चांगले उत्तम अनुभव किंवा इंट्युशन्स आजच्या दिवशी मिळू शकतील. त्यानुसार जरूर काम करू शकता. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.